गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाव यू ऑल. होप यू ऑल आर फाईन. आणि तुम्ही बघू शकाल मीही बरी आहे. बरी आहे म्हणजे डोकं अजूनही थोडंफार दुखत राहतं, पण ठीक आहे. मी म्हटलं घरात बसून काय आपली कामं होणार नाही आहेत. ॲक्च्युली घराच्या बाहेर निघायची इच्छाच होत नाही, पण आज मी जबरदस्तीने नाही प्राजक्ता, असं होऊच शकत नाही. आणि मी आज व्हिडिओची सुरुवात मराठीतून केलेली आहे. ती सवय काय, अजून कितीही व्हिडिओज केले हिंदीमध्ये तरी ती सवय काय जात नाही, मराठीतच निघतं. मी म्हटलं ठीक आहे, चला आता कशाला एवढं मी स्ट्रेस करू. पण ठीक आहे, पुढे जाऊन माझं हिंदीमध्ये सुद्धा व्लॉग्स येतीलच. पण आजचा व्लॉग आपण मराठीत करूया. नो प्रॉब्लेम फॉर मी. खालती सबटायटल्समध्ये तुम्ही बघू शकतात मी काय बोलते ते, सो यू कॅन ऑल्सो अंडरस्टँड. ओके. आज मी तयार झालेली आहे. असं नाही की मी बाहेरच निघते. मला तर बाहेर निघायला म्हणजे आजकाल मनच होत नाही आहे. पोस्ट दॅट हॉस्पिटलायझेशन आणि डोकं दुखण्याचं वगैरे सर्व ते वर्टिगो वगैरे आल्यापासनं आणि मायग्रेन आल्यापासनं तर तेवढं बाहेर निघावं असं नाही वाटत. पण मी घरात बसून काही होत नाही. आपली कामं करायची, आणखीन ते डोकं धरून बसायचं नुसतं दुखत राहणार. मग त्याच्यापेक्षा बेटर की बाहेर निघालेलं बरं. जरा फ्रेश हवा येते, फ्रेश वाटते. बाहेर निघाल्यावरती जरा फ्रेशनेस वाटतो मनाला, डोक्याला. हा, छान छान वास घ्यायचा, छान छान हवा घ्यायची, फ्रेश हवा घ्यायची, बरं वाटते. मग कूल होतं, काम होतं डोकं आणि मन. सो दिस इज माय थेरपी. ओके. आता तुम्ही बोलत असाल की मी तयार का झालेली आहे, तर मी ह्याच्यासाठी तयार झाली आहे की मी निघाली आहे ठाण्यातले गणपती बघायला. आणि ट्रस्ट मी, आम्ही त्या दिवशी एका साईडनी येत होतो, ठाण्याच्या एका साईडनी येत होतो, वसंत विहारच्या साईडनी. तर तिकडे मी बघितलं की इतकं सुंदर लाईटिंग केलेली आहे. तर रात्रीचीच ती लाईटिंग दाखवण्यात अर्थ आहे, नाही तर त्याला काही एक अर्थ उरत नाही. म्हणून मी आज रात्रीच निघाली आहे ठाण्यातले काही गणपती बघायला. सगळे तर पॉसिबल नाही आहेत. ठाण्यातले गणपती एवढे असतात ते, पण खरंच खूप छान असतात. खूपच सुंदर डेकोरेशन असतं. पण काय करणार, एवढे सर्व तर नाही दाखवता येणार. जे जवळपासचे मला दाखवता येतील ते मी नक्की तुम्हाला आज दाखवते. चला तर माझ्याबरोबर आज ठाण्यातले गणपती बघूया आपण. आणि जोपर्यंत मी निघते, जोपर्यंत आपण तिकडे पोचतोय, तोपर्यंत तुम्ही एक सबस्क्राईबचं बटन पण दाबा. गणपती और आप देख सकते हैं लाइटिंग, सो ब्यूटीफुल. ओके फ्रेंड्स, मैं आई हूँ खेवरा सर्कल और मैं आपको दिखा देती हूँ यहाँ की लाइटिंग. ये रहा खेवरा सर्कल और ये रही पूरे रोड पे लाइटिंग जो मैंने आपको दिखाई थी ऑटो से आते वक्त भी. और दोनों साइड में लाइटिंग की है. और ये रहे हमारे गणपति जी का एंट्रेंस. चलिए चलते हैं. अगर यहाँ आने के बाद आपको किसी को अपने बच्चों के लिए खिलौने लेने हैं तो ये खिलौने भी मिल रहे हैं, काफ़ी सारे खिलौने वाले हैं. चलो करते हैं एंट्री. हे आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर मूर्ती आहे इकडे बनवलेली. ये रहा एक्चुअल एंट्रेंस. चलते हैं अंदर. अच्छा, ये जो किला होता है ना, छत्रपति शिवाजी महाराज का जो किला है ना, उसका रेप्लिका बनाया है इन लोग ने. और आप देख सकते हैं वैसे तलवारी और ये सब रखा है. तलवारी, भाले आणि पट्टार अँड ऑल हे सर्व ठेवलेलं आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्याचा रेप्लिका बनवला आहे आणि खूप सुंदर बनवला आहे आणि एक्झॅक्ट तो किल्लाच वाटतो.
ठीक है वो, लेकिन पहले चेकअप किए जे जे युद्धात यूज करायचे ना ते तलवारी भाले कट्यार अँड एव्हरीथिंग त्यांचे ते सर्व इकडे डिस्प्लेला लावले. ऑफकोर्स त्याचे रेप्लिकाज लावले. फक्त आयडिया ना तू दरवर्षी असा विचार करणं की ते डिफिकल्ट आहे. ओके गाईज, गणपती बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे, पण केवरा सर्कलला तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की मी एक एक्झिबिशन कव्हर केलेलं होतं जे केवरा सर्कलच्या एक्झॅक्टली साईडलाच होतं, ते म्हणजे समोरच्या साईडलाच होतं. तर आजही ते एक्झिबिशन आहे. तर मी म्हटलं वाय नॉट, आलीच आहे, आय विल शो यू द एक्झिबिशन. ते आहे नॅशनल हँडलूम आणि हँडीक्राफ्ट वगैरे हे सगळं एक्झिबिशन. तर म्हटलं वाय नॉट, एक नजर तर मारून येऊ शकतेच मी. सो मी आता चालली आहे एक्झिबिशन एक्सप्लोअर करायला. नॉट फुल, जस्ट मला एक लखनवी कुर्ती वगैरे मी लास्ट टाईम घेतलेली होती इकडे, मला छान भेटलेली, तर मी जस्ट ते बघायला चालली आहे की तेही भेटतं का. सो जस्ट एक क्विक पिक, नॉट मच. हे आलं आहे आपलं एक्झिबिशन. सो जस्ट एक क्विक पिक की तसंच आहे का, एक्झॅक्टली सेम आहे का, ते मी बघायला आली आहे इकडे. तसं तुम्ही आधीच्या माझ्या ब्लॉग्समध्ये बघू शकतात. तुम्हाला मी प्रॉपर ह्याचे ना 4-5 पार्ट्स बनवलेला आहे ह्याचा ब्लॉग. 4 ते 5 पार्ट्समध्ये, 4 to 5 पार्ट्समध्ये मी बनवलेला आहे हा ब्लॉग. सो तुम्हाला एकदम व्यवस्थित एक ना एक स्टॉल इकडचा दिसेल. हे एक्झॅक्टली तसंच्या तसं लावलेलं आहे, यु नो, काहीच डिफरन्स नाही आहे. अच्छा, आय थिंक मी इकडनंच घेतलेलं होतं. तर मी जरा हे लखनवी कुर्ती बघते. अच्छा, आपके पास लखनवी कुर्ती मल में वगैरह है क्या? मल में है, शिफॉन में है, जॉर्जेट में है, अच्छा, आपके चंदेरी में है. ये कौन सा है? ये मल कॉटन है. मल कॉटन ना. अच्छा, ये कैसा दिया? 850. ओके, दैट्स रीजनेबल. चंदेरी कॉटन मिल जाएगा, मसलिन मिल जाएगा. जे मला पाहिजे होतं ते मला इकडे भेटते आहे. तर मी अजून थोडंसं एक्सप्लोअर करते, थोडंसं बघते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच.